जरा जरा टिपुरच कसं शक्य आहे? ती लाडूवाली रखमा कशी असू शकेल? की गरीब पोर आणि नशिबात राजू? अगं ताई, आता संख्ये गुरुजींनी तसं सांगितलं म्हणलं आपण काय करणार? त्या मुलीला बघितलं ना की माझ्या मस्तकात कळ जाते. तिला बघितल्यावर माझे पित्त खवळतं ताई. आगाऊ मुलगी आहे ती, पण आता तिच्याच पत्रिकेत राजयोग आहे, त्याला आपण तरी काय करणार? तू त्या संख्ये गुरुजींना तिच्या घरी घेऊन जा आणि तीच रखमा आहे ना याची खात्री करून घे. मागच्या रखमासारखा घोळ नको. तिच्या घरी जाऊ म्हणतेस? हो, ती ब्यात इथे नकोय. बाहेरच्या बाहेर खात्री करून घे. मम्मा, मी कारखान्यावर जातोय. येऊ मी? मामा, तुम्ही नाही येणार का माझ्यासोबत? नको बाबा, तू ये जाऊ. ओके, बाय. ताई, कालपासून समोरचं वागणं किती बदललंय ना? ताई, रखमा सापडली ना, त्यामुळे तिचं वागणं बदललंय. ती सापडली आणि त्याचा मूड एकदम चांगला झालाय. मी काय म्हणतो ताई, खात्री करायची काही गरज नाही ना. ती लाडूवालीच रखमा असणार. नाही, मला कुठलीच रिस्क नकोय. तू गुरुजींना घेऊन जा आणि खात्री करून घे. ठीक आहे ताई. तुम्ही बबने काय बोलला का तुला? कशाचं? अजून बोलला नाही वाटतं काय? अहो काय ते तरी सांगा तात्या. अगं पत्रिका दिली होती मी त्याच्याकडे तुझी. तात्या, तुम्ही परत माझ्या लग्नाचा खुसपाट काढू नका बरं का. कितीदा सांगितले तुम्हाला, मला लगीन नाही करायचं. मग काय आयुष्यभर अशीच बसती काय? आणि मी काय लग्नासाठी दिली नव्हती पत्रिका? मग कशाला दिलेली? अगं तुझा तापटपणा कमी व्हावा ह्याच्यावर काय उपाय आहे का म्हणून ती दिली होती पत्रिका. ते बंगल्यावर मोठे ज्योतिषशास्त्र आलेत ना म्हणून. तात्या, त्या ताई मॅडमचा तापडपणा कमी व्हावा म्हणून आणला असेल. आणि ती मोठी माणसं आहेत तात्या, आपण काय मोठं आहे का? उगा काय उपाय पिपाय करत पैसे खर्चू नका, आधीच सांगते. सुमे, सुमे, तात्या जरा बघ. काय रे बबन्या? सुरेश, हे मामा साहेब आणि हे ज्योतिषी महाराज. नमस्ते गुरुजी. वा 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 वा, तुमच्या पाय धुळीनं घर आमचं धन्य झालं. या गुरुजी, या या.
बसा बसा गुरुजी. बसा मामासाहेब. काय घर आहे आधी बसायला सुद्धा जागा नाही इथे. तुम्ही सर जरा बसा मामा का म्हणे तुला माहिती ना मला सोफ्यावर बसायची सवय. जा गादी घेऊन ये खुर्चीवर टाकायला चल. गादी घेऊन यायची की संगटच. बसायचं तर बसा, नाही तर घराबाहेर जाऊन थांबा. तुम्ही माझ्याच घरातून माझ्या घराला नाव ठेवलेली चालणार नाहीत. वा 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 परफेक्ट उत्तम हा? उत्तम घर आहे. काम बोला. तुम्ही अगं महाराजांची जेवणाची लय मोठी ऑर्डर आहे, तेच राहायला आलो होतो आम्ही. मग हे काय करतात त्यांच्या संगट? पूजा मी घालणार आहे. हा मामासाहेब सगळा खर्च करणार आहे. सुमे अगं चाकर की साहेब असणे. जेवणाची ऑर्डर आहे तर जेवण टेस्ट करू दे आधी. मागणं काही तक्रार नको. बरोबर आहे, मुद्दा बरोबर आहे मुलीचा. नाही नाही नको नको, जेवण चांगलंच आहे, मी गॅरंटी देतो की जेवणाची. गुरुजी जेवणाच्या नादाला लागू नका, अहो ताट धुया लागते ती. सुमीचा तसा नियमच आहे. चालेल, जेवण चालेल. गुरुजी अहो अरे आता जेवणाची ऑर्डर द्यायची म्हणल्यानंतर जेवण चांगलं का वाईट नको का बघायला. तू वाढ मुली वाढ. होय होय अव आमच्या सुमीचं हातचं जेवण तर बघा. सगळं उपाय तुम्ही फुकट सांगशीला. तात्या आत्या ताट घेऊन जावा, मला कारखान्यावर डबा पोचवायचे. गुरुजी अहो खात्री करून घेऊया आणि जाऊया. जेवणाचं काय मध्येच काढलंय आता. अरे आता जेवल्याशिवाय खात्री कशी होणार. आता जेवणाची कशाला खात्री करायची, आपण सुमीची खात्री करून घ्यायला आलोय का नाही. त्याच खात्रीचं बोलतोय मी. कसं जेवण गुरुजी. अहो आमची सुमी जेवणात सुग्र नाही, पण तिच्या रागावर ताबा नाही बघा गुरुजी. बाबरे हात धुवायला पाणी घेऊन ये जा. आधी ताटातलं संपवायचं चुपचाप आणि चुपचाप ताट उचलून धुवायचं. नियम आहे खानावळीचा. मी ताट धुवायचं. बाबने तिला सांग मी कोण आहे. तुला माहितीये का आमचे मामासाहेब फार मोठे आहेत. अगं ताट धुणं शोभेल का त्यांना. मोठा असतील त्यांच्या घरात, सुमीच्या दारात जेवायला आल्यात ना. मग खानावळीचा नियम पाळायचा चुपचाप. मी ताट धुणार नाही. ताट धुतल्याशिवाय बाहेर कसं जाते ना तेच बघते मी. मामासाहेब आपण ज्या कामासाठी आलोय ते काम करूया की, उगाच कशाला भांडत बसायचं. ताट धुवा. अरे पण मी तरी मी तुम्हाला सांगत होतो जेवणाच्या भानगडीत पडू नका म्हणून. आता ताट धुतल्याशिवाय सुट्टी नाही. धुवा ताट लवकर. तिकडं ताई मॅडम वाट बघत असतील. गुरुजी त्या ताटाचं सोडा, ते मी बघतो. तुम्ही तेवढं उपाय बघा. तात्या काय गरज नाही उपायची, माग व्हा. ताट धुऊ दे त्यासनी. वा परफेक्ट मामासाहेब, एकदम परफेक्ट पान आहे. कसलं परफेक्ट. त्या मुलीला कळत नाही, अक्कल नाही एवढी की मोठ्या लोकांशी कसं वागायचं ते. तेच तर पाहिजे मला. काय म्हणाला. काय नाही ताट धुतोय. बरं कसं वाटलं जेवण. ऑर्डरचं काय. कसली ऑर्डर. विसर आता ऑर्डर बिल्डर. मला ताट धुवायला लावलंस ना तू. ठीक आहे मग 2 ताटाचे 120 रुपये द्या. चला. सॅम्पल ताटाचे कसले आले पैसे. सॅम्पल ऑर्डर मिळाले असतील तर. आता ऑर्डर नाही तर पैसे द्यायचं द्या. बाबने
तू सांग हिला मी कोण येते. सुने ही पैसे माझ्या नावावर मांडून ठेव. बबन्या जेवणार हे आणि तू का पैसे द्यायचंस र? एवढी गरीबी आली का ह्यांच्यावर? गरीब गरीब म्हणलीस तुम्हाला, तुझी अख्खी खानावळ ना ती 100 वेळा विकत घेऊ शकतो आम्ही. तोंड बाईला का आरशात कधी 100 वेळा विकत घेईन म्हणा. अख्खी इस्टेट दिली तरी कणबी मिळणार नाही खानावळीचा. कळलं? पैसे द्या. सुमे अगं राहू दे की. अगं गुरुजी आल्यात ना आपल्या इथं, त्यांचा पाहुणचार केला मग बिघाडलं कशा. तात्या ते उपायचं बघा तुमचं तुम्ही. तुम्ही जिरवायची त्याची बराबर जिरवणार. पैसे द्या नाहीतर लय महागात पडेल तुम्हाला. हे घे. अरे जीव जळव घालून तुझ्या पैशासाठी घे. भीक मागत नाही, माझ्या हक्काचे पैसे आहेत. वाघाच्या जबड्यात हात घालून पैसे काढते तुम्ही. तुम्ही कोण आहे? सुमे अगं बाद झालं की आता आता तुला पैसे मिळाले का नाही, मग कशाला लांबड लावतेस? मला काय हाऊस नाही आली. सांग तुझ्या मामा साहेबांना. मामासाहेब मी तुमची माफी मागतो. आव मोठ्या माणसासंग कसं बोलायचं सुमीला आमच्या कळतच नाही बघा. तिची एकदा सटाकली की सटाकलीच. आता तिच्या वतीने मी माफी मागतो. अहो मामासाहेब तात्या काय माफी बिफी मागायची गरज नाही. आपण कुणाचं मालक नाही आणि आपण कुणाचं नोकर नाही. वा 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 काय पान आहे, जबरदस्त. कसं जबरदस्त. इथं माझा अपमान झालाय, या मामा साहेबाचा अपमान. अहो मोठी माणसं तुम्ही, मोठ्या मनाने माफ करा की. माझी तर खात्रीत पडली हेच ते पान आहे. कसं असेल गुरुजी हे पान? हीच ती आहे. अहो पण संख्या गुरुजींवरती विश्वास नाही तुमचा? हेच ते पान आहे. सांगा तुमच्या ताई मॅडमना हे पान असल्याशिवाय रम्मी बसणारच नाही. अहो ताई मॅडमला, ताई मॅडमचा फोन आहे. हा ताई. नर्सो काय झालं? ते गुरुजींनी खात्री केली ही लाडूवालीच रखमा आहे. ताई ही आगाऊ आहे जरा लाडूवाली, पण तिचा बाप खूप चांगला आहे. म्हणजे एकदम मऊ आहे. अगं 10 वेळा माझ्या पाया पडला मोठी माणसं म्हणून. मला तर वाटतंय ना तुझे पाय धुवून पाणी पिणार हा म्हातारा. ठीक आहे, घेऊन ये त्याला. हा चालेल ताई, लगेच बोलणी करतो आणि घेऊन येतो. हे घ्या. होय तू काम चौका साहेब कुठे आहे तुमचा? ते त्यांच्या ऑफिसमध्ये आहेत. ऑफिसात काम बिम करतो का नुसतं शायनिंग मारत बसतोय? सुमे आता तुला माहित झालंय की ते आपले साहेब आहेत म्हणून. मग आता तरी तू असं बोलू नको त्यांना. जाधव साहेब हे बघा, आपण कुणाचं मालक नाही आणि आपण कुणाचं नोकर नाही. तो माझ्या खानावळीतला मेंबर आहे एक आणि दोस्त बी आहे. काय म्हणता? हो काही नाही, समजलं. चल जेवून घेऊ आपण. चल. यावे यावे, आमच्या ऑफिसमध्ये आपलं स्वागत आहे. या. आता आज काय पहिल्यांदा आले का मी इथं? नाही पण आजपर्यंत खानावळीची मालकीणी येत होती आणि आज आज काय? आज एक खास, एकदम खास, स्पेशल अशी काय? तुला माहितीये काय ते? मला माहित असं तर तुला विचारलं नसतं पाहिलं. असो, आज मी मस्त जेवणार आहे बघ. बस. तुझ्या मम्माला डब्बा पाठवला नाही का आज? मी नको सांगितलं तुझ्यासाठी. तू कशी काय घेऊन आलीस डबा? तुझ्यासाठी. आजपासून मी फक्त तुझ्या हातचं जेवणार सुने, तुझ्यासाठी. मग मी पण दररोज जेवण घेऊन येणार तुझ्यासाठी.
तात्यांना न पाठवता आज तू कसा काय घेऊन आलीस डबा? तुझ्यासाठी. मग आता माझ्यासोबत जेव ना. माझ्यासाठी. बरं साहेब, जेवते तुझ्यासाठी. वा, मस्त जेवण केलंयस बरं का. तुझ्यासाठी. आता तरी भरलं का नाही पोट? अगं जेवू तर दे. ते नाही, माझ्यासाठी तुझ्यासाठी करून भरलं नाही का पोट? नाही, ते तर भरणारच नाहीये कधी. मी कितीही तुझ्यासाठी ऐकलं ना तरी ऐकतच राहावं असं वाटतंय. असं का होत असेल का सुमे? कारण तुझ्या डोसक्याचा स्क्रू झालाय ढिला. तुला कळण झालंय तुझं वागणं. मग हा स्क्रू आता असाच ढिला राहू दे. मला फार मस्त वाटतंय का, असं हवेत तरंगल्यासारखं वाटतं एकदम मला. अरे बाबा, धरून बस जमिनीला, नाही तर जाशील उडून. तू आहेस की मला धरायला. आता ही जिम्मेदारी पण माझ्याच का? हो, माझी सगळी जिम्मेदारी जबाबदारी आता तूच घ्यायची. बरं बाबा, घेते. जेवताना बोलायचं नसते, माहित आहे ना व? जेव. सुने, तू तात्यांना सांगितलंस का? काय? हे माझ्याकडून तुझ्यासाठी. येडाचा आहेस तो पायलट तू. आता माझ्यासाठी काय? तुझ्यासाठी काय? कर, विचार कर. मी फूल आणलं तुझ्यासाठी. आता माझ्यासाठी काय? अरे मी एवढं जीव घातलं तुला, आता आणि काय पाहिजे? माझ्यासाठी काय? माझ्यासाठी लयच फास्ट आहेस की तू. माझ्याकडे एक गोष्ट आहे तुझ्यासाठी. सुसुमे, अरे थांब, तुझ्यासाठी काय आहे तरी बघ. तरी बरं हातात काठी नव्हती.